विद्यार्थी मित्रांनो, 4.6 अ ब्रेव हार्ट डेडिकेटेड टू सायन्स अँड ह्युमॅनिटी या पाठाच्या दुसऱ्या भागामध्ये मी आपल्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, पहिल्या भागामध्ये आपण पाहिलं की कशाप्रकारे मादाम क्युरी यांनी अत्यंत मेहनत आणि दारिद्र्याला मात करून आणि अनिवार्य गोष्टींना तोंड देताना रेडियम चा शोध कशाप्रकारे लावला आणि त्यांना कोणकोणत्या अडचणींचा सामना करावा लागला. त्यानंतर त्यांच्या जन्मापासून म्हणजे 7 नोव्हेंबर 1867 मध्ये जन्मलेल्या मेरी क्युरीचे बालपणापासून पॅरिसला जायचे काय होते स्वप्न होते आणि त्यानंतर त्यांनी तिथं शिक्षण पुढे कंटिन्यू ठेवले आणि याच विद्यापीठामध्ये त्यांनी अत्यंत हालकीचे जीवन जगले. जसे की ब्रेड, लोणी आणि चहावर ते जीवन जगत होते आणि उपासमारीमुळे कधीकधी त्यांना चक्करसुद्धा येत होते. आणि याच विद्यापीठात तिला पियर क्युरी हे एक फ्रेंच गृहस्थ भेटले. ते अत्यंत हुशार पण गरीब शास्त्रज्ञ होते. त्यानंतर त्या दोघांनी एका पडक्या प्रयोगशाळेत एकत्र काम सुरू ठेवले आणि जुलै 1885 मध्ये ते विवाहबद्ध झाले. आणि त्यानंतर त्यांच्या मुलीचा इरेनचा जन्म झाल्यानंतर पुढच्याच वर्षी मेरी व पियरने त्यांच्या घराजवळ एक लाकडी झोपडीऐवजी शेड उभारली आणि त्यानंतर त्यांनी तिथे अभ्यास करायला सुरुवात केली. त्यानंतर पुढे आपण पाहिलं की मेरी पीचब्लेंड या अतिशय कठीण व प्रचंड महाग अशा काळ्या पदार्थापासून मिळणाऱ्या युरेनियम नावाच्या घटकद्रव्यात त्यांना खूप रस होता. आणि मेरीने असा शोध लावला की युरेनियम प्राप्त केल्यानंतर मागे जो पदार्थ होतो तो अधिक प्रभावी आहे. कालांतराने पियर व मेरीला शोध लागला की किरणोत्सर्ग करणारे एक नाही तर 2 नवे मार्ग उरतात. मात्र अजूनपर्यंत त्यांच्या या दोन्ही गोष्टींना मिळवता आले नव्हते. आणि त्यानंतर रेडियम जो पदार्थ त्यांनी शोधला त्याला रेडियम म्हणजेच एक अणुकिरणोत्सर्गी क्षकिरण विसर्जक पदार्थ याचा शोध त्यांनी लावला. आणि असे अपारदर्शक वस्तूच्या आरपार किरणांचे उत्सर्जन करू शकतात. हेनरी बेकवेल या आणखी एका फ्रेंच शास्त्रज्ञाने युरेनियमचा हा गुणधर्म याचा शोध 1896 मध्ये लावला होता. पण पोलोनियम आणि रेडियममध्ये किरणोत्सर्गी गुणधर्म त्यापेक्षाही कित्येक पटीने जास्त आहेत. इथपर्यंत आपण पाहिलं होतं. आता आपण बघूया पाठ. इथून पासून आपल्याला घ्यायचं आहे. द क्युरी नाव बिगेन टू वर्क विथ ग्रेटर एन्थुसिझम बट दे वेअर पुअर अँड pitchblende itself was an extremely expensive substance which they could not afford to buy in large quantity. आता बघा, क्युरीने आता अधिक वेगाने काम करण्यास सुरुवात केली पण गरिबीमुळे पिचब्लेंडसारखा अतिशय महाग किमती पदार्थ जास्त प्रमाणात विकत घेणे त्यांना परवडत नव्हते. which they could not afford to buy in large quantity. They however sacrifice all the luxuries of life to save money to buy whatever little amount of pitchblende they could. आता बघा, तरी ते आपल्या सर्व जीवनावश्यक सुखसोयींचा त्याग करून जे काही थोडेफार पैसे वाचवतील त्यातून पिचब्लेंड विकत घेत असत. त्यानंतर दे लाईव्ड इन अटर पिन्युरी. आता पिन्युरी म्हणजेच काय या ठिकाणी या शब्दाचा अर्थ होतो अत्यंत हालाकीची परिस्थिती है ना. अत्यंत हालाकीची परिस्थिती किंवा मग गरिबी ज्याला तुम्ही म्हणू शकता. या ठिकाणी त्याचा मीनिंग दिलेला आहे. ओके. पिन्युरी नॉट बाईंग कॉस्टली फूड अँड वॉर्म क्लोथ फॉर अन एक्स्ट्रीमली कोल्ड पॅरिसन विंटर. आता बघा, त्यांनी सगळ्या सुखसोयींचा त्याग करून जे काही थोडेफार पैसे वाचतील त्यातून त्यांनी पिचब्लेंड विकत घेत असत. ते आत्यंतिक दारिद्र्यात राहत असत. पॅरिसच्या कडाक्याच्या थंडीतही ते चांगले अन्न, गरम कपडे विकत घेत नसत. बघा, त्यांची परिस्थिती या ठिकाणी वर्णन केलेली आहे. ऑफन दे कुड नॉट स्लीप ड्युरिंग द कोल्ड नाईट ड्यू टू लॅक ऑफ वॉर्म. म्हणजेच काय, कित्येकदा ऊब न मिळाल्यामुळे
किंवा गारठल्यामुळे कुडबुडत रात्रभर झोपू शकत नसत. आणि त्यानंतर ओव्हरवर्क सिरियसली अफेक्टेड मदाम क्युरीज हेल्थ. म्हणजे या सर्व अतिश्रमाचा मेरी यांच्या तब्येतीवर गंभीर परिणाम झाला. ऑफन शी वॉज फोर्स्ड टू लिव्ह द लॅबोरेटरी टू टेक अ मच निडेड रेस्ट फॉर हजबंड बेग हर टू गिव्ह अप द स्ट्रगल बट द रिझोल्युटली रिफ्यूज. म्हणजेच काय, म्हणजेच बरेचदा विश्रांती घेण्यासाठी त्यांना जबरदस्तीने प्रयोगशाळा सोडून जावे लागे. आणि त्यानंतर मेरीज वॉज ड्रायव्हन बाय अ मॅड डिटर्मिनेशन्स टू डिस्कवर द मिस्ट्री ऑफ रेडियम. विथ करेज शी फेस ऑल द मिझरीज ऑफ लाईफ ऑफ पॉवर्टी अँड कॅरीड ऑन विच हर रिसर्च अलॉंग विथ हर हजबंड हू लव अँड सपोर्टेड हर. त्यांच्या पतीने इतकी धडपड न करण्यासाठी खूप विनवले, पण त्यांनी ठामपणे विरोध केला. मेरी यांना रेडियमचे गूढ उकलण्याच्या कठोर निश्चयाने झपाटलेले होते. त्यामुळे आपल्या पतीच्या प्रेम आणि पाठिंबा यासमोर त्यांनी गरिबीच्या सर्व यातना निर्भीडपणे झेलल्या आणि आपले संशोधन धैर्याने पुढे चालू ठेवले, है ना. बघा या ठिकाणी एक शब्द आलेला आहे, तो आहे रिझोल्युटली. म्हणजेच काय, मोठा निश्चय करणे, है ना. विथ ग्रेट डिटर्मिनेशन. सपोर्टेड म्हणजेच पाठिंबा देणे. रिसर्च म्हणजे संशोधन, दोन शब्द आलेले आहेत. ओके. पॉवर्टी म्हणजे गरिबी, करेज म्हणजे धैर्य. पुढे बघूया आपण. लॅक ऑफ हाऊ एव्हर फेवर्ड द क्युरीज अँड अ वाईनफॉल केम टू देम. आता बघा त्याच्यात त्यांनी दिलं आहे की अखेर नशिबाने त्यांना साथ दिली आणि क्युरींना अचानक एक लाभ झाला. आता वाईनफॉल है ना, हा शब्द खूप महत्त्वाचा आहे बघा. वाईनफॉल म्हणजेच अचानक झालेला धनलाभ. दॅट इज कॉल्ड वाईनफॉल. अनएक्सेप्टेड लक, अचानक झालेला धनलाभ. काय झालं की अखेर नशिबाने त्यांना साथ दिली आणि क्युरींना अचानक एक लाभ झाला. इट वॉज गिफ्ट ऑफ अ टोन ऑफ pitchblende फ्रॉम द एम्परर ऑफ ऑस्ट्रिया who was an admirer of the Curies. It was the most precious gift the Curies had received, and in their shabby laboratory they toiled along, boiled and burned, overpowered by heat in summer and frozen with cold in winter. बघा काय झालं की क्युरींना प्रशंसक असलेला जो ऑस्ट्रियाचा सम्राटकडून त्यांना 1 टन पिचब्लेंड भेट म्हणून मिळाले. क्युरींना मिळालेली ती अतिमौल्यवान भेट होती आणि मग त्या पडक्या प्रयोगशाळेत ते अथक परिश्रम करीत राहिले. उन्हाळ्याचे चटके सुसत, थंडीने गाठून जात कष्ट ते करत राहिले. द क्युरीज कंटिन्यूड देअर वर्क फॉर 4 more years, wearing an acid-stained, dust-covered mask. Mary's toiled along, stirring large pots of pitchblende, ensuring that the fires beneath were active throughout the day and the night. आता क्युरींनी आपले काम पुढची 4 वर्ष चालू ठेवले. ॲसिडचे डाग पडलेला, धुळीने माखलेला सेल्सर जे झगा घालून मेरी रात्रंदिवस पिचब्लेंड घातलेली मोठाली भांडी खालचा विस्तो पेटवत ठेवत ढवळत असत. आणि पुढे बघा. देन इन 1902 बघा आता म्हणजेच 1902 हा शब्द इम्पॉर्टंट आहे. देन इन 1902 सक्सेस फायनली केम. ऑन सप्टेंबर नाईट द क्युरीज आफ्टर अ डेज टायरसम वर्क वेंट होम. आता बघा अखेरीस 1902 मध्ये यश त्यांच्या दारी आले आणि सप्टेंबरच्या एका रात्री दिवसभर कष्ट उपसल्यानंतर क्युरी घरी गेले. देन जस्ट ॲज दे वेअर अबाउट टू गो टू बेड दे वेंट टू लॅबोरेटरी टू हॅव अनदर लुक ॲट द hundreds of small balls into which they had poured filtered pitchblende. म्हणजेच काय की झोपायच्या आधी एक नजर टाकायला ते पुन्हा प्रयोगशाळेत गेले
शेकडो लहान वाडग्यांमध्ये त्यांनी गाळलेले पीच ब्लेंड ओतून ठेवले होते. आणि त्यानंतर पुढे बघा, इन द डार्क लॅबोरेटरी ॲज दे मूड continuously forward, they were all around them, rays of soft bluish purple light coming from the small glass covered balls. Radium had been discovered. Mary said to her husband, do you remember the day when you told me that you wanted radium to have a beautiful color? Look. बघा आता त्या अंधाऱ्या प्रयोगशाळेमध्ये जसे जसे ते सावधपणे पुढे जाऊ लागले, तसा त्यांच्या सभोवती काचेने झाकलेल्या त्या लहान लहान वाडग्यांमधून मंद निळसर जांभळा प्रकाश पसरत होता. रेडियमचा शोध लागला होता. मेरी पतीला म्हणाल्या, तुम्ही म्हणाला होता ना की रेडियमला सुंदर रंग यावा असं तुम्हाला वाटत होतं, आठवतं? आता ते बघा. पुढे बघा. ॲक्च्युली व्हॉट दे हॅड प्रोड्यूस वॉज जस्ट अ टायनी पिंच ऑफ व्हाईट पावडर अँड लुक लाईक सॉल्ट. खरे म्हणजे त्यांनी जे तयार केलं होतं ती मिठासारखी दिसणारी छोटीशी चिमूटभर पांढरी भुकटी होती, है ना. पुढे बघा. बट इट वॉज बिकम वन ऑफ द वंडर ऑफ द वर्ल्ड. विथ इट्स रेस पीपल वुड बी एबल टू सी थ्रू द हार्डेस्ट ऑफ सबस्टॅन्सेस एक्सेप्ट लीड. आता पण जगातील एक आश्चर्य बनणार होती. तिच्या किरणांमुळे माणूस शिशे सोडता इतर कोणत्याही कठीणातील कठीण वस्तूच्या आरपार पाहू शकणार होता. औषध निर्माण क्षेत्रामध्ये रेडियमचे फायदे अगणित आहेत. पुढे दिलेलं आहे त्यांनी. आता इथूनपासून तुम्ही पाहू शकता की रेडियमचे कोणते कोणते बेनिफिट आहेत, है ना. तर ते या पॅरेग्राफमध्ये तुम्हाला मिळतील. जसे की द बेनिफिट ऑफ रेडियम इन द वर्ल्ड ऑफ मेडिसिन आर इनकॅल्क्युलेबल. इट हॅज बीन यूज विथ ग्रेट इफेक्ट इन द ट्रीटमेंट ऑफ कॅन्सर, है ना. कॅन्सरच्या याच्यासाठी पण उपयोगी आहे. द बॅक्टेरिया ऑफ सच डिसीज टायफस, देन कोलेरा अँड ॲथ्रॅक्स कॅन ऑल्सो किल्ड बाय रेडियम. बघा आता औषधी निर्माण क्षेत्रामध्ये रेडियमचे फायदे आहेत. त्यानंतर कर्करोगाच्या उपचारामध्ये ते अतिशय प्रभावीपणे काम करते. संसर्गजन्य साथीचा ताप ज्याला टायफस म्हटलेला आहे आणि पटकी, कोलेरा आणि गुरांचा सांसर्गिक रोग ॲथ्रॅक्स या रोगांच्या जीवाणूंचा नायनाट करण्याचे काम रेडियम करते. आपल्याला बेनिफिट मिळाले. आता इन 1903 द क्युरीज अलॉंग विथ हेनरी बॅक्वेसियल वेअर अवॉर्डेड द नोबेल प्राइज फॉर फिजिक्स फॉर द डिस्कवरी of radium and polonium. They wish they could have patented their discovery and become rich, but this whole Nobel woman refused to do so and gave it free to the world to be used properly. तर बघा 1903 मध्ये, है ना, 1903 मध्ये रेडियम आणि पोलोनियमच्या संशोधनाबद्दल हेनरी क्वेरेल यांच्याबरोबर क्युरींना भौतिकशास्त्रातील नोबेल किताबाने सन्मानित करण्यात आले. त्यांना नोबेल प्राईज मिळालं. परंतु त्यांनी काय सांगितलं पुढे, आपल्या संशोधनाचे पेटंट घेऊन ते श्रीमंत होऊ शकले असते, पण या महान विदुषीने तसे केले नाही. उलट त्यांनी आपले संशोधन योग्यपणे वापरण्यासाठी जगाला विनामूल्य समर्पित केले. आता पुढे बघा. इन 1906 ह्याच्या ज्या घटना आहेत त्या तुम्ही मेन्शन करून ठेवा. इन 1906 पेरिस वॉज नॉक डाऊन अँड किल्ड बाय अ हॉर्स डाऊन वॅगन. मॅरी क्लंग टू हिज लाईफलेस बॉडी अँड रिमेन डिसकॉन्सोलेट. बघा 1906 साली घोडागाडीने उडवल्यामुळे पियरचा अपघाती मृत्यू झाला. त्यांच्या पार्थिवाला बिलगून मेरी विषण्ण अवस्थेत बसून राहिल्या. शब्द जो आहे म्हणजे अत्यंत दुःखाच्या अवस्थेत बसून राहणे. डिसकॉन्सोलेट म्हणजे व्हेरी डिप्रेस, अत्यंत दुःखामध्ये
आता पेरीचा या ठिकाणी मृत्यू झाला. In 1911, Mary was awarded the Nobel Prize for the second time, and this was for chemistry. Madame Curie remained comparatively poor, and when asked why she did not make money by her discoveries, she replied, "I am working for science. Iridium belongs to the people, not to me." बघा 1911 1911 त्यांना पुन्हा नोबेल प्राईज मिळाला, परंतु यावेळेस त्यांना केमिस्ट्रीसाठी मिळाला. तर त्यांना विचारण्यात आलं की तुम्ही मादाम क्युरी कायम गरीबच राहिल्या. त्यांना विचारण्यात आलं की तुम्ही अशा आर्थिक लाभ का घेत नाही. त्यावर त्या म्हणतात की मी विज्ञानासाठी काम करते आणि रेडियम हे लोकांचे आहे, माझे नाही. आता पुढे इन 1934 द हेल्थ ऑफ Mary Curie's failed, and in the July of that year, this great scientist who had given her life for the course of science and humanity died. In every great man and woman, there is a compulsive desire to discover the truth. Madame Curie, who pursued her life's goal with great courage, endurance, dedication, and strength of character, is a living symbol of this statement. बघा 1934मध्ये 1934मध्ये काय झालं की मेरी क्युरींची तब्येत ढासळली आणि त्याच वर्षी जुलै महिन्यात विज्ञान आणि मानवतेसाठी आपले आयुष्य वेचणाऱ्या या महान शास्त्रज्ञाने जगाचा निरोप घेतला. प्रत्येक महान स्त्री व पुरुषाने त्यामध्ये सत्य शोधून काढण्यासाठी एक तीव्र इच्छा दडलेली असते. या विधानाचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे कमालीचे धैर्य, सहनशक्ती, दुर्दम्य इच्छाशक्ती, निष्ठा आणि कणखर स्वभाववृत्ती या गुणांचा अवलंब करीत आपल्या जीवनाचे ध्येय पूर्ण करण्यासाठी झटणाऱ्या मादाम क्युरी आहेत, है ना. सो कंपल्सिव्ह आणि इंड्युरन्स. तर कंपल्सिव्ह आणि इंड्युरन्स या शब्दांची मिनिंग आपण बघणार आहोत. कंपल्सिव्ह म्हणजे अनिवार्य, इंड्युरन्स म्हणजे सहनशक्ती. अनिवार्य, सहनशक्ती दोघांचे मीनिंग आहेत. There are also men and women who show extreme when they are face to face with great danger, but greater is the courage of men and women who display a strength of mind that is not defeated by extremely hostile and unfavorable conditions of life. Madame Curie certainly belongs to this latter group. तर बघा मोठमोठ्या संकटांना धीरपणे सामोरे जाणे. अनेक स्त्री पुरुष असतात, पण अत्यंत विरोधी आणि प्रतिकूल परिस्थितीमध्येही खचून न जाता ज्या व्यक्ती मनाचे सामर्थ्य टिकवून ठेवतात अशांचे धैर्य अतुलनीय असते. अशा व्यक्तिमत्वांमध्ये मादाम क्युरींची निश्चितच गणना करता येईल. विद्यार्थी मित्रांनो, हा आपला पार्ट 2 या ठिकाणी झालेला आहे. आणि या पाठाचे क्वेश्चन बँक विथ सोल्युशनमध्ये आपण सगळे प्रश्न उत्तरं नक्कीच घेणार आहोत. आणि या ठिकाणी आपलं जो कोर्स आहे इयत्ता 10वीचा इंग्रजी या विषयाचा जो कोर्स आहे, कोर्स आता पूर्णपणे आटोपलेला आहे. आणि तुम्ही भविष्यासाठी या पाठातील प्रत्येक लेसन आणि कविता ज्या आहेत त्यांना तुम्ही फॉलो करत राहा. त्याच्या मागचे जे काही प्रश्न उत्तरं विचारलेले आहेत त्यांनासुद्धा तुम्ही डिस्कस करत राहा. आणि ड्युरिंग द स्टडी जर तुम्हाला काही अडचणी असतील तर तुम्ही परिवर्तन द लर्निंग ॲप यावर तुम्ही फॉलो करू शकता, किंवा मग यूट्यूब चॅनलवर तुम्ही सबस्क्राईब करून आपल्या ज्या काही अडचणी असतील तर तुम्ही कमेंट्स करून सांगू शकता. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, यातील आपण इम्पॉर्टंटसुद्धा घेतलेले आहेत. आणि 4.6 हा शेवटचा तो सुद्धा आपण या ठिकाणी पूर्ण केलेला आहे. 4.6 पार्ट 2 अ ब्रेव्ह हार्ट डेडिकेटेड टू सायन्स अँड ह्युमॅनिटी. यातील आपण काही प्रश्न उत्तरसुद्धा घेतलेले आहेत. तर भेटूया मग पुढच्या
टॉपिकमध्ये. तोपर्यंत काळजी घेत राहा स्वतःची. ओके, थँक्यू सो मच.